माझं नाव नमिता विश्वास। मी इथं नगर परिषदेमध्ये पाण्यासाठी आलेले आहे। तर 3 वर्षापासून पाणी नाही, काही नाही, खूपच त्रास होऊन राहिला। त्याच्याने यांच्याकडे निवेदन दिले तरी मी याने पाण्याचे काही सोय केलेले नाही आहे, म्हणून अर्ज दिले गेले 2-3 वेळा, पण आता अजून आलेला आहे। आता अजून पुन्हा अर्ज दिला। सीओ साहेब मला दिवसात करून देतो म्हणून म्हणाले। आता पाहतो या 2-3 दिवसात काय करतात का नाही, कारण का 3 वर्षापासून आहे 2-3 दिवस म्हणून राहिले, पण आमचे कामं काही करून राहिले नाही। खरं तर आपल्या गडचिरोली नगर परिषदेला अनेक महिन्यापासून म्हणजे 1 वर्षापासून आपल्याला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नव्हते व आज या ठिकाणी नगर परिषदेला सन्माननीय चव्हाण साहेब कायमस्वरूपी मुख्याधिकारी आम्हाला नियुक्ती झाली। त्याबद्दल त्यांचे आम्ही आज या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्वागत करण्यासाठी आम्ही आलो होतो। तसेच आमच्यासोबत महिला आघाडीच्या महामंत्री सन्माननीय नमिताबाई विश्वास या काही महिला घेऊन त्या पाण्याच्या समस्यासाठी आल्या होत्या। त्यासुद्धा सविस्तर आम्ही चर्चा केली। साहेबांनी आमची सविस्तर चर्चा ऐकून घेतली। यावर 2 दिवसातच त्यांच्या पाण्याचा तोडगा काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। त्याकरता त्यांनी जे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता ते आंदोलनाचा मार्ग ते तात्पुरता स्थगित ठेवलेला आहे। आम्हाला विश्वास वाटत आहे का 2-3 दिवसांमध्ये निश्चितच ते पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करेल। आज या ठिकाणी गडचिरोली नगर परिषदेला स्थायी स्वरूपाचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाली। आज ते रुजू झाले आणि गडचिरोली शहरामध्ये त्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं। त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। मागील 45 दिवसापासून या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे, परंतु पाहिजे त्या गतीने त्या कामाला सुरुवात नाही आहे। आणि परवाला या गडचिरोली शहरातील बरेच व्यापारी मला भेटले, आमदार देवरावदादा भोंगळे यांनासुद्धा भेटले ते, आणि जिचका साहेबांनी सांगितलं की नगर परिषदेच्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे आम्हाला काम करणं थोडं कठीण होत आहे। त्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती दिली आणि त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की 2 दिवसामध्ये आम्ही त्याची विल्हेवाट करू आणि ज्या ठिकाणी काम पूर्ण झालं त्या ठिकाणी जे पथविक्रेते आहेत त्यांना आम्ही स्थानांतरित करू आणि त्यांना नॅशनल हायवेला काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ आणि अशा पद्धतीने कामाला गती देऊ असं आश्वासित केलं। निश्चित आम्हाला वाटते की या चव्हाण साहेब त्याच्या कार्यकाळामध्ये गडचिरोलीचा विकास करतील।